कितीही पातळ झालेले केस असू द्या, या उपायाने अगदी लांब, सडक, घनदाट होतील. अगदी 100% खात्रीशीर उपाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळापासून पाणी तयार करणार आहोत, म्हणजेच राईस वॉटर. ते कसं तयार करायचं ते पहा. कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथे तुम्ही घेऊ शकता. साधारण 1 छोटी वाटी तांदूळ मी इथे घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हा जो तांदूळ आहे तो स्वच्छ धुवायचा, म्हणजे याच्यामध्ये ज्या काही इम्प्युरिटीज असतील त्या निघून जातील. इथे तुम्ही रेशनच्या तांदळाचाही वापर करू शकता, बासमती तांदळाचाही वापर करू शकता. तांदूळ आपल्याला एकदाच धुवायचे आहेत आणि तेही हलक्या हाताने, कारण आपण जर तांदूळ जास्त धुतले तर त्याच्यामध्ये जे उपयोगी गुणधर्म आहेत आपल्या केसांसाठी ते निघून जातील. आता या तांदळामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे. तुम्ही कितीही पाणी घालू शकता. साधारण 2 ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे आणि हे तांदूळ आपल्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहे. तुम्ही रात्री तांदूळ भिजायला घालू शकता किंवा सकाळी तांदूळ भिजायला घातले आणि रात्री बघितले तरीही चालेल. आता आपलं राईस वॉटर तयार झालेलं आहे, म्हणजेच तांदळाचं पाणी. हे केसांना कधी लावायचं, कसं लावायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता हे जे तांदळाच्या वरचं पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तसंच सेपरेट केलं तरीही चालेल. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की या तांदळाच्या पाण्याला अगदी दुधाळ पांढरा शुभ्र रंग आलेला आहे, म्हणजेच आपलं राईस वॉटर रेडी आहे. आपल्याला जे केसांसाठी आवश्यक गुणधर्म राईस वॉटरमध्ये हवे आहेत ते सगळे गुणधर्म या पाण्यामध्ये उतरले. त्यामुळे आपल्याला हे वॉटर सेपरेट करायचं आहे. जापनीज लोक जे असतात तर त्यांच्या स्त्रियांचे केस जे आहेत ते दीर्घकाळ लांब राहतात, तसेच दाट राहतात आणि काळेभोर राहतात. तर त्याचं सिक्रेट हेच आहे राईस वॉटर. कारण राईस वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असतं, झिंक असतं, ॲमिनो ॲसिड्स असतात. त्यामुळे केस दीर्घकाळ मजबूत राहतात. तसेच जे डॅमेज झालेले केस आहेत ते रिपेअर होतात, केसांना नवीन चमक येते. आता मी इथे ॲड करणार आहे थोडंसं ॲलोवेरा जेल. तुम्ही हे स्किप करू शकता. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये घाला, नसेल तरीही चालेल. याने काय होईल, केसाला एक वेगळ्या प्रकारची चमक येते. तसेच बऱ्याचदा स्त्रियांना घरातील कामामुळे केस विंचरायला वेळ मिळत नाही. अशा वेळेस केसामध्ये खूप गुंता होतो. तर या पाण्याचा वापर करून जर तुम्ही हेअर वॉश केला तर तुमच्या केसातला गुंता अगदी 5 मिनिटातच निघेल. आता हे राईस वॉटर कधी वापरायचं, तर या राईस वॉटरचा वापर तुम्ही आठवड्यातून 2दा सहज करू शकता. राईस वॉटर कसं लावायचं, तर केस धुवायच्या आधी 2 तास हे केसांच्या मुळापर्यंत तुम्हाला लावायचं आहे. त्यानंतर 2 तासांनी हेअर वॉश करायचे आहेत किंवा तुम्ही जो शॅम्पू लावता त्या शॅम्पूमध्ये हे वॉटर तुम्ही ॲड केला आणि केस धुतले तरीही चालेल. वापरून पहा, केस अगदी चमकदार, लांब, सडक, मजबूत होतील.